रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेल्या फेरारीला बैलगाडीच्या सहाय्याने बाहेर काढल्याची घटना सोमवारी समोर आली होती। या प्रकरणाची दखल घेऊन रायगड पोलिसांनी आता फेरारी चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। समुद्र किनाऱ्यावर बेदरकारपणे वाहन चालवून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया कार ही वाहन चालकाच्या अतिउत्साहामुळे रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतली। वाळूत रुतलेल्या फेरारीला स्थानिकांनी बैलगाडीच्या मदतीने अलगद बाहेर काढलं। या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाली। या प्रकरणाची गंभीर दखल घेताच पोलिसांनी फेरारी चालकाचा शोध सुरू केला। समुद्र किनाऱ्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर फेरारी चालक बेदरकारपणे समुद्र किनाऱ्यावर गाडी चालवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। यावेळी तिथे असलेल्या पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडी नंबरचा शोध घेऊन वाहन चालकाचा शोध घेतलाय। तेव्हा ही फेरारी गाडी संभाजीनगर येथील अभिषेक जुगलकिशोर तापडिया यांच्या नावावर असल्याचं तपासात समोर आलंय। त्यानंतर पोलिसांनी वाहन चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता मोटर वाहन कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले या प्रकरणाचा तपास करतायत। पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटताना इतरांचे जीव धोक्यात येईल असं कृत्य करू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणानंतर केलंय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।